एनडीए मध्ये येतो अशी एक चर्चा आहे. 7 भेटी झाल्या त्यांच्या पंतप्रधानांसह अनेक बड्या नेत्यांच्या. हे आता मला वाटतं आमचा सचिन आहेत आमदार, त्यालाच विचारावं लागेल. कारण पंतप्रधान साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, यांच्या जवळ आमचा सचिनला आहे. पण तुम्हाला सांगू इच्छितो, हरकत नाही आहे. आता त्यांच्या भेटीगाठी कुठल्या कारणास्तव आहेत काय माहिती नाही, परंतु परवा असं आम्हाला कळलं त्या पार्थ पवारांचा आज काहीतरी साखरपुड्याचा काहीतरी कार्यक्रम आहे आणि त्यासाठी निमंत्रण द्यायला हे लोक गेले होते. परंतु ठीक आहे, जर त्यांची इच्छा काय असेल तर आमचे पंतप्रधानांचं मोठं मन आहे, ते काय करू शकतात. शेठ, खरं तर शिंदे साहेब सुद्धा दिल्लीला जाऊन आलेले आहेत आणि काहीतरी हालचाली दिल्लीमध्ये मोठ्या सुरू असल्याच्या चर्चा आहेत. खरं तर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर या हालचालींनी वेग घेतलेला आहे. काय नक्की यामागे राजकारण दडलेलं आहे, काय वाटतं? ज्या ज्या वेळेला आम्ही माहितीमध्ये कोणी जरी काय अडचणीत असलो काय असलो, तेव्हा आमचं एकमेकाचं कर्तव्य आहे की बाबा तिथं जाऊन आमची काय कुठं मदत लागते का, काय जरूर लागते का, काय करायचं आहे, हे एकमेकाचं संभाषण होणं गरजेचं आहे. आणि त्याकरता गेले होते. काल आमची मिटिंग झाली, आम्ही पण विचारलं, ते बोलले काही नाही आहे. कारण शेवटी देशावरती जो कुठला प्रसंग येईल तो तुमच्या आमच्या सगळ्यांवरचा आहे. आणि म्हणून करता एक निस्वार्थी पंतप्रधान म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय मोदी साहेब यांच्याकडं जाण्याचा नेहमी त्यांचा योग येत असतो. शहासाहेबांकडे नेहमी जाण्याचा योग असतो, महाराष्ट्राच्या काही हितासाठी आणि काही पक्षासाठी. त्याच्यामुळे कदाचित ते त्यावेळेला गेले असते. केंद्रात मंत्रिपदांची आणखी एक ऑफर आपल्याला आली अशी एक चर्चा आहे. चर्चा आम्ही पण ऐकतोय, परंतु ज्या वेळेला होईल त्यावेळेला खरं आहे ते. कारण चर्चा मागच्या 17 तारखेलाच होणार होती, परंतु काही कारणास्तव ती पुढे गेलेली आहे. कदाचित अधिवेशन संपल्यावरती ही चर्चा पूर्ण होईल असं मला वाटतं. आपण असं म्हणालो होतं की देवेंद्र फडणवीस साहेब जर का केंद्रात गेले तर पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना करावं. त्यावरून जयकुमार गोरे यांनी पण आपल्याला सल्ला दिलेला आहे की हे वरचे निर्णय वरच्यांकडे सोपवावे. आम्ही तेच सांगितलेलं आहे, वरचे निर्णय वरचेच करत असतात. शेवटी आम्ही कोणी किती काही जरी बोललो तरी पण अमितभाई आणि पंतप्रधान मोदी साहेब हे जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावध आहे. कारण मागच्या वेळेला जो निर्णय घेतला तेव्हा पण आम्हाला वाटलं होतं शिंदे साहेब परत मुख्यमंत्री होतील, परंतु त्यांच्या आदेशाला आम्ही सगळ्यांनी पालन केलं. त्याप्रमाणे जो काय आदेश येईल तो आम्ही पालन करू. तर संजय राऊत अशी टीका करतायत की एकनाथ शिंदेचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहेत का, राज्यात हजारो डिग्र्या बोगस वाटल्या जातात असं त्यांचं म्हणणं. नाही, ठीक आहे ना, संजय राऊत हे तुमचा खुराक आहे, हे काय तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तो रात्रभर विचार करत असतात की जेणेकरून उद्या सकाळी आपल्याला काय नवीन सांगायचं आणि तुम्हाला नवीन काहीतरी पाहिजे असतं. कारण तीच मग पूर्ण क्लिप दिवसभर आपल्याला चालवावी लागते, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावरती जास्त न बोलणं. आज या चांगल्या ठिकाणी आपण आलेलो आहे स्वामींच्या इथं, तिथल्याबद्दल सांगा, काय कोणाला शुभेच्छा पाहिजेत, काय पाहिजे ते आम्ही स्वामींकडे मागू. साहेब, एमपीएससीचा जो पेपर आहे तो रोहित पवार असं म्हणतात की तो पेपर फुटलेला आहे. त्याच्यात दोन ठीक आहे ना, त्याची चौकशी चालू आहे. ज्यांना कोणाला पकडलेलं आहे ते आपल्याला माहिती आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घातलेलं आहे आणि जे काय दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल. दादा